चला नमस्कार विद्यार्थ्यांनो, ज्या भरतीची वाट बघतात ती भरती म्हणजे तलाठी पद भरती आता जाहिरात आलेली आहे। जागा जाहीर झाल्या आणि एमपीसी घेणार आहे। लक्षात ठेवा, एमपीसी गट क पूर्व परीक्षा जाहिरात आलेली आहे। तारीख वाढ झाली 31 जुलै शेवटची फॉर्म भरण्याची तारीख आहे। त्याच्यामध्ये तलाठी भरतीच्या 1500 प्लस जागा ऍड झाल्या। सविस्तर संपूर्ण माहिती शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला सबस्क्राइब करायला विसरू नका। याच आपल्या चॅनलवरती तुम्हाला संपूर्ण तलाठी भरतीचे पीओ सुद्धा घेतले जाणार आहेत। एमपीसी गट क चे सुद्धा पीओ घेतले जाणार आहेत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि सर्वांना शेअर करा। महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 सुवर्ण संधी आहे। 3088 नव्याने पदांची मोठी वाढ झालेली आहे। त्याच्यामध्ये मूळ जाहिरात सुद्दीपत्रक आजच 22 जुलै 2026 आहे। परीक्षा पद्धत तुमची टोटल ऑफलाईन पद्धतीने असणार आहे। एक तुम्ही जर पाहिलं असेल तर बघा 3 मुद्दे अर्जासाठी मुदत वाढ दिली 31 जुलै पर्यंत तुम्हाला आता एमपीसी गटकचा फॉर्म भरता येणार। त्याच्यामध्ये तलाठी असतील, इतर पद ऍड झालेत, अजून या ठिकाणी खूप मोठे पद आहेत ते ऍड होणार आहे। नवीन संवर्गाचा समावेश आहे। पूर्वीच्या जाहिरातीत नसलेल्या तलाठी, मत्स्य व्यवसाय यासारख्या नवीन पदाचा समावेश करण्यात आलेला आहे। एकूण पदामध्ये मोठी वाढ आहे। तब्बल 3088 नवीन अतिरिक्त त्या ठिकाणी ऍड झालेले आहे। पुढे आता मूळ जाहिरात जर पाहिली असेल तुम्ही तर 25 जून 2026 ला ही मूळ जाहिरात प्रसिद्ध झाली होती। मूळ जाहिरातीमध्ये गटकच्या 2631 पदाची जाहिरात होती। आता याच्यामध्ये प्लस ऍड झालेला आहे, तलाठी भरती ऍड झालेली आहे। 388 टोटल पद आहेत आणि हे दोन्ही मिळून आता तुमची गटक एमपीसी गटक पूर्व परीक्षा 5719 पदाची झालेली आहे। ही अधिकृत तुमची जाहिरात आहे आणि शेवटची तारीख आहे 31 जुलै। ज्यांनी फॉर्म भरला नसेल आजच फॉर्म भरून घ्या किंवा लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या। 31 जुलै शेवटची तारीख आहे। विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणि प्रशासकीय गरजेनुसार शासनाचा अत्यंत सकारात्मक त्या ठिकाणी निर्णय आहे। कृती आराखडा महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत बघा। तारीख जर पाहिली असेल तुम्ही कोणकोणत्या तारखा आहेत। 25 जून 2026 मूळ जाहिरात प्रसिद्ध झाली होती 25 जूनला। आज 22 जुलै आहे। नवीन त्या ठिकाणी 3088 पदाचं नवीन सुद्दीपत्रक आलेलं आहे। त्याच्यात तलाठी पद भरतीच्या जागा ऍड झाल्यात आणि फॉर्म भरायला तारीख दिली तुमची 31 जुलै। अर्ज करण्याची नवीन मुदत आली आणि तुमची पूर्व परीक्षा कधी आहे लक्षात ठेवा। आज 31 जुलै शेवटची आहे। ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 3 महिने तुमच्याकडे आहेत। 25 ऑक्टोबरला तुमचा पूर्व परीक्षा पेपर असणार आहे। एकंदरीत या जागांचं विश्लेषण जर पाहिलं असेल तर या प्रकारे दिलेलं आहे। महसूल आणि वन विभाग त्याच्यामध्ये 76% वाटा, एकूण 2366 पद आहेत। ज्याच्यामध्ये तलाठीचे पद आहेत 1500 म्हणजे 1547 तलाठीचे पद आहेत। लिपिकाचे 480 आणि 319 मुद्रांक या विभागाचे लिपिक पदांचे आहेत। त्याच्यानंतर अन्न नागरी पुरवठा आणि शिधा वाटप टोटल 385 पद आहेत। त्याच्यामध्ये मग अन्न नागरी पुरवठा मिळून क्लार्कच्या जागा। त्याच्यानंतर कृषी आणि विभागाच्या एकूण 254 जागा आहेत। आदिवासी विभागाच्या टोटल 61 जागा आहेत। राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या 22 पद 11 पद आहेत। टोटल तुमची जाहिरात 5719 पदाची आहे। काय पदवीधर कशासाठी अट आहे? टायपिंग गरज नाही। पात्रता कोणत्याही संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक। कोणासाठी? तलाठी पदासाठी। काय पात्रता आहे? फक्त तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असावं। 1547 पद आहेत। वरिष्ठ अभिलेखा, वरिष्ठ लिपिक, राज्य ग्राहक तक्रार निवारण 11 पद आहेत। हे जे पद सांगतो या पदाला फक्त ग्रॅज्युएशनची आवश्यकता आहे, बाकी आवश्यकता नाही। सहाय्यक अधीक्षक नावाचं पद आहे। राज्य ग्राहक तक्रार निवारणाचं 11 पद आहेत, फक्त पदवी आवश्यकता आहे। एकूण दिले हा टोटल पद किती आहेत तर 1569 पद आहेत। या पदाला फक्त ग्रॅज्युएशनची आवश्यकता आहे। आता लिपिक टंकलेखक संवर्गाची पद आहेत। या पदासाठी पात्रता आहे आदिवासी विभाग लिपिक टंकलेखक 61 पद आहेत। त्याच्यानंतर अन्न नागरी पुरवठा लिपिक टंकलेखक 155 पद आहेत। इकडे महसूल आणि वन विभाग लिपिक टंकलेखक 480 पद आहेत। नोंदणी आणि मुद्रक निगोज 339 आणि टोटल 819 पद हे लिपिकाचे आहेत। त्यानंतर नियंत्रक शिधा वाटप कार्यालय 233 पद आहेत आणि या पदासाठी त्यांनी पात्रता त्या ठिकाणी दिलेली बघा। पात्रता काय आहे बघा, इथं बघून घ्या। पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी जाहिरातीत नमूद केलेल्या टंकलेखन आवश्यक। म्हणजे जाहिरातीमध्ये तुमचं जे काही टंकलेखन केलंय मराठी 30 असेल किंवा इंग्रजी 40 असेल, ती तुमच्याकडे टायपिंग असेल तरच फॉर्म भरता येतो या पदासाठी। बघून घ्या, जाहिरात संपूर्ण डिटेल माहिती घेऊन घ्या। थोडक्यात तुम्हाला दिलेलं आहे हे एवढे पद टायपिंगचे याच्यावर आहेत। पदवी प्लस तुमची टायपिंग ओके। त्यानंतर तांत्रिक विषयक अर्थ सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक गटकचं पद आहे।
कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग. टोटल पद आहे 254. याची पात्रता काय तर मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी म्हणजे BFSC धारण करणे आवश्यक आहे. नोंद सर्वसाधारण पदवीधर या पदासाठी पात्र नाहीत. हे टेक्निकलचं पद आहे. बाकी तुमचा आता वयोमर्यादा गणनेचं सूत्र त्यांनी दिलेलं आहे. ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी या पदासाठी. इतर सर्व पद लिपिक, अधीक्षक, मत्स्य व्यवसाय अधिकारी सगळ्यांसाठी वयोमर्यादा आहे 5 ऑगस्ट 2026 या दिवशी तुमची वयोमर्यादा गणली जाणार आहे. सेवा प्रवेश नियमानुसार अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांकास अनुसार आहे 1 ऑक्टोबर 2026. मूळ जाहिरातीतील तरतुदीनुसार आहे. अगोदरच शासन सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिल आहे. जे ऑलरेडी गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहेत त्यांच्यासाठी. वयोमर्यादा गणण्याचा दिनांक दिला लक्षात ठेवा. 5 ऑगस्ट 2026 ला तुमचं वय मोजलं जाणार आहे. महत्वाची सूचना आणि पुढील टप्पे तुम्हाला दिलेले आहेत. काय टप्पे आहेत? आरक्षणाबाबत स्पष्टीकरण. त्या ठिकाणी पात्रतेनुसार आपली पदाची निश्चिती करा. तुमची जी पात्रता ते पद भरता येणार आहे. 31 जुलै 2026 आत MPSCच्या वेबसाईटला जाऊन तुमचा अर्ज इथं पूर्ण करून घ्या. 25 ऑक्टोबर पूर्व परीक्षेसाठी अभ्यासाचं नियोजन करा. आपल्या चॅनलला फॉलो करा. तिथे तुम्हाला सगळे MPSC गटकचे PYQ घेतले जाणार आहेत आणि या PYQ नुसार तुमचा रिझल्ट असणार आहे. हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. आवडला तर लाईक करा. चॅनल नवीन आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्रामचा ग्रुप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक आहे. जॉईन करून घ्या. ठीक आहे. थांबतो.